सत्तेत सहभागी होण्यावरून आता शरद पवार गटात दोन मतप्रवाह असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। थेट सत्तेत सहभागी होण्यासाठी एक गट आग्रही असल्याची माहिती मिळते, तर अजित पवारांसोबत जाऊन सत्तेत सहभागी होण्यासाठी दुसरा गट आग्रही असल्याची माहिती आहे। दरम्यान मुंबईतील बैठकीमध्ये पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी आपली मतं मांडली असल्याचं सुद्धा सूत्रांनी सांगितलं। अधिकची माहिती आपण जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, काय सांगाल? राष्ट्रवादीच्या शरद पवार गटामध्ये हे दोन मतप्रवाह असल्याची माहिती सध्या मिळते। गेल्या काही दिवसांपासून जी चर्चा सुरू आहे, अर्थातच शरद पवार गट हा सत्तेमध्ये सहभागी होईल, त्यासोबतच अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये विलीन होईल, अशा पद्धतीच्या या चर्चा सुरू आहेत। मात्र ज्या पद्धतीने 2 दिवसांपासून शरद पवार गटाची मुंबईमध्ये बैठक सुरू आहे, या विधानसभा निवडणुकीच्या निकालात जो पराभव शरद पवार गटाचा झालेला आहे, महाविकास आघाडीचा झालेला आहे, आणि त्यानंतर शरद पवार गटाची बैठक पार पडते आणि या बैठकीमधून कार्यकर्ते, पदाधिकारी, नेत्यांची मतं ही शरद पवार आणि पक्षातील नेते जाणून घेत आहेत। मात्र सत्तेमध्ये सहभागी होण्यासंदर्भात शरद पवार गटातच दोन मतप्रवाह असल्याचं समोर आलेलं आहे। एक मतप्रवाह असणारी जो गट आहे, अर्थात कार्यकर्ते, पदाधिकारी आहेत, त्यांचं म्हणणं आहे की थेट आपण सत्तेमध्ये सहभागी होऊयात, अर्थात शरद पवार गट म्हणूनच आपण सत्तेमध्ये सहभागी होऊयात। मग तो केंद्रात आणि राज्यात महायुती सरकारमध्ये आपण शरद पवार गट म्हणून सत्तेत सहभागी होऊयात, अशा पद्धतीचा आग्रह एका गटाचा आहे। तर दुसरा गट अर्थात अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये शरद पवार गट हा विलीन करून आपण सत्तेमध्ये सहभागी होऊयात, असाही दुसरा गट आग्रही असल्याचं माहिती ही सूत्रांकडून आपल्याला मिळते। त्यामुळे या दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी, पदाधिकाऱ्यांनी या बैठकीमध्ये आपली मतं मांडलेली आहेत। मात्र सत्तेमध्ये सहभागी व्हावं अशा या दृष्टिकोनातून या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा आग्रह असल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय। 2 दिवसांपूर्वी ज्या पद्धतीने जी बातमी आली होती, अर्थातच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे यांनी शरद पवार गटाच्या काही खासदारांना प्रस्ताव दिला होता, तुम्ही आमच्या सोबत या। खरं तर या संदर्भातले अपडेट्स तुमच्याकडनं जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। तर आपण पाहतोय या सगळ्या पार्श्वभूमीवर आता शरद पवार काय बोलतात ते पाहणं सुद्धा अतिशय महत्त्वाचं असणार आहे।